आणि तिसऱ्यांदा जो जी आर काढला त्यात नांदेडचा उल्लेख आहे, हे किती मोठं ब्लंडर आपल्याला वाटतं. असं हे विश्लेषण चुकीचं आहे. नांदेडचं कुठलंही ब्लंडर सरकारने केलेलं नाही. नांदेडने सर्वात जास्त नुकसान झालं आहे. इथली माहिती गेल्यानंतर ती संकलित करणं, माहिती घेणं हा नांदेडसाठी स्वतंत्र जी आर काढण्यात आलेला आहे. सरकारने ब्लंडर काही केलेलं नाहीये आणि नांदेडच नाही, इतरही जिल्हे जे तालुके त्याच्यामधून माहिती नंतर आली होती ती संकलित करून मी म्हणून 24 तासाला वेळ पण द्या. ठीक आहे, फायनल निर्णय नव्हता त्याच्यामध्ये जी आर नंतर निघाला, कारण नांदेडची व्याप्ती मोठी होती. 16 तालुके सगळं. सेकंड जी आर जो काढला त्याच्यावर सचिवाची सहीच नाही. आता इलेक्ट्रॉनिक असताना सगळे नाहीये सर, त्याच्यावर तिसऱ्या जी आर वर सही आहे. अनेक जी आर हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने इश्यू केला जातो, त्यामुळे सही सरकारचा जी आर सरकार खाली लिहिला डिजिटल साईनच नाहीये सेकंड जी आर वर. त्याच्यानंतर तुम्ही म्हणालात की हे मोठं पॅकेज जसं आहे तर ह्याचं जे लेखाशीर्ष दिले ते सगळ्या रेग्युलर फंडिंग मध्ये दिलंय. जमीन खरडून जाणे, जनावरांच्या मृत्यूबाबत, लोकांच्या हेल्थ इश्यूज बाबत जे आहे त्याचं जे लेखाशीर्ष सरकारने हे केलेलं आहे, तर ते रेग्युलर डिपार्टमेंटल बजेट आहे. रिलीफ पॅकेज मध्ये स्वतंत्र बजेट दिलेलं आहे. तुम्हाला पैसे कसे मिळणं हा वित्त खात्याचा विषय. त्यामुळे ही ब्लंडर म्हणायची गरज नाहीये. 32,000 कोटीची तरतूद शासनाने केल्याशिवाय याच्यामध्ये NDRFचा पैसा आहे, याच्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त ऍडिशनल पैसा घोषित केला. म्हणजे जसं सांगितल्याप्रमाणे कोरडवाहूला 8,500 प्रति हेक्टर, 3 हेक्टर पर्यंत अधिक 10,000 रुपये, म्हणजे 18,500 रुपये हे त्यात मिळत आहे. नंतर बागायतीमध्ये 17,000 रुपये प्रति हेक्टर आणि त्यात अधिक 10,000 म्हणजे 27,500 मिळत आहे. त्यामुळे सरकारचे NDRFचे पैसे पण आहे, सरकारचे पैसे पण आहेत. सुरुवातीला 253 तालुके होते, नंतर 94 तालुक्यात ऍड करण्यात आले. 94 पण पॅकेज तेवढंच राहील. 94 तालुके हा सगळा हिशोब सर्व तालुक्यांचा. 32,000 कोटी म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हे आणि जेवढे तालुके बाधित आहेत, नांदेडचे सर्व तालुके बाधित आहेत. त्यामुळे जेवढे महाराष्ट्रातील जिल्हे आहेत आणि इफेक्टेड तालुके ते सर्व सर, इंडस्ट्रीजसाठी आपण म्हणालात की मी मुख्यमंत्र्यांना बोललो संभाजीनगरला, तर नांदेडमध्ये ज्या महाराष्ट्रात 3 5 स्टार MIDC केल्या होत्या त्यातली एक कृष्णूरगाव, त्याला स्पेशल इकॉनॉमिक झोन फार्मास्युटिकल डिक्लेअर केलं होतं. तुम्ही त्यावेळेस प्रयत्न केले होते. तिथे फक्त 2 रजिस्ट्रेशन आहेत सर फार्मास्युटिकल. असं एक्सपेन्शन करून केवळ जागा हटवणं असं वाटत नाही. जागा पण शिल्लक आहेत ना. स्पेशल इकॉनॉमिक झोन त्यावेळेस विशिष्ट इंडस्ट्रीसाठी निर्माण केले होते. वास्तव आहे रिस्पॉन्स मिळाला असेल तर असं आहे की केमिकल इंडस्ट्री ही थोडी कोल्ड इंडस्ट्री पण आहे, त्यामुळे रिस्पॉन्स इथे मिळाला नसेल. आता रिस्पॉन्स देणं उद्योजकांचं काम आहे. आजही प्लॉट आपण काही तुरळक प्लॉट्स आहेत, परंतु जेवढ्या इंडस्ट्रीसाठी जागा आहे ना ती जवळपास सर्वच एक्झॉस्ट झाली आहे. तुरळक काही प्लॉट्स इथे नांदेडमध्ये पण आहेत, ते काही कामात आले आहेत, काही लोकांनी उद्योग घातलेला नाही. आमचं म्हणणं की आता उद्योग आला त्याला 500 एकर पाहिजे. सगळं आहे काय सगळं 500 एकर नाही आहे. त्यामुळे नांदेडमध्ये अतिरिक्त जमीन उपलब्ध केली तर नांदेडमध्ये रोजगार उपलब्ध होऊन जाईल. रोजगार मिळत कारखाना येथे रोजगार उपलब्ध होणार, त्याचा उद्देश आहे. तुम्ही CM असताना अमरावतीला होणारा सिट्रसचा प्रोजेक्ट नांदेडला उडून आणला. मी नाही स्वतः आला, मी कुठलाही प्रकल्प ओढून आणला नाही. हा त्या उद्योजकांनी घेतलेला निर्णय असेल, आमचा काय संबंध. त्याची सुद्धा अवस्था वाईट आहे. आम्ही उद्योग चालत नसतो. उद्योग हा त्या ठिकाणून नांदेडला आला, तो काही करण्यास नवीन घेतला म्हणजे घेतलाय तो सध्या माहिती आहे ना. त्या ठिकाणी नवीन व्यक्तीने तो उद्योग घेतलेला आहे, चांगला चालेल म्हणून घेतला त्यांनी. माहिती साहेब, हासनाळ आणि रावणगावच्या लोकांच्या काही मागण्या होत्या पुनर्वसनाच्या, मागण्या झाल्या. हासनाळ आणि रावणगाव ती लोकांना 15 तारखेला उपोषणापासून जलसंपदा विभागानं यावर्षी खळबळण्याचं काम पूर्ण केलेलं आहे. आणि त्यानंतर अतिवृष्टीमुळे गावठाणामध्ये पाणी गेलं, दुर्घटना घडलेली आहे. आणि आता यांच्या ज्या मागण्या आहेत या अनुषंगानं आम्ही निधी मंजूर केलेला आहे आणि त्यांच्या मागण्या प्रक्रियेमध्ये आहेत.
सर तुम्ही नांदेडमध्ये किंवा सर्वत्र पॉलिटिकली तुम्हाला टार्गेट केलं जाते असं होतंय का? ते केल्याशिवाय मदत येत नाही आम्हाला. तुम्ही मराठवाड्याच्या बैठकीत उपस्थित होता, सगळेच जण म्हणाले की राष्ट्रवादी सोबत युती नको, आपली भूमिका तीच आहे. नांदेड जी सगळ्यांची भूमिका तीच माझी भूमिका. म्हणजे तुम्हाला राष्ट्रवादी जी सगळे निर्णय घेतले तुम्हाला एकत्र होईल ना तो. तुम्हाला बेटर राहील. सर्व मत जे असेल तेच आमचं मत राहणार आहे. सर्व मत तुम्हाला काही विचारलं वगैरे का तिथे की तुम्हाला शिंदे चालतील की जिल्हा बँकेच्या भरतीवरती स्थगिती अन्नाची गोष्ट आहे. खूप चांगली दिवाळीच्या तोंडावर जीएसटी प्रमाणेची बातमी चांगली आहे. म्हणजे ही लोकांचं सामान्य लोकांचं शोषण रोखणं होण्यापासून मुख्यमंत्र्यांनी रोखलं ही मोठी बातमी आहे. साठी भ्रष्टाचार पेपरमधल्या बातम्याप्रमाणे जो भ्रष्टाचार दिसत होता त्याला रोखण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. त्याबद्दल राज्य सरकारचं मुख्यमंत्री सीएसटीचं जे आता डिटेल्स आहेत त्यात कपडा स्वस्त केलाय सरकारने, पण कपडा बनवण्यासाठी जे मटेरियल लागते त्याच्यावर 8% जीएसटी एक्स्ट्रा केलेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जो स्टॉक लोकांना व्यापाऱ्यांकडे आधीच होता त्याचा कुठलाही विचार न करता अचानकपणे आम्ही व्यापाऱ्यांची माहिती घेतो, त्यांचं काय म्हणे समजून घेतो, शेतकऱ्यांचे निर्णय समजून घेतो आणि त्याच्यामध्ये सुधारणा करायची गरज असेल तर आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करतो. सर, आज साहित्य संमेलनामध्ये अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनामध्ये आज आपल्या भाषणावेळी गोंधळ झाला. काय झालं, काय प्रकरण? काहीच गोंधळ झाला. 2-3 लोक होते, तुम्ही तेच बातमी काय बोलते घ्या मोठं काय तर लोकशाही आहे, लोक पुढे राहतात ऐकत राहतो. काय होतं नेमकं काय प्रकरण? काहीच नाही, मला काय माहिती नाही. बंजारा समाजाने तुम्हाला अडवण्यासारखं. मी अडवलं, मी थांबलो तिथे. तुमची बातमी चुकी झाली व्हेरीफाय करा. तिथे होते 15-20 लोक होते, त्यांचं तेच बघा होतं समाजाचं आहे ते. मी तिथून चाललो होतो, मी लोक तिथे पाहिली बाजूला आणि मी माझी गाडी निष्ठून थांबवली. मला निघून जाता आलं असतं ना. मला जर जायचं असतं तर मी सहज निघून गेलो असतं, काही जास्त लोक नव्हतेच. पण मी लोक थांबले असं मी थांबलो. त्यांचं म्हणणं काही निवेदन स्वीकारच थांबलो. यापूर्वी जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा काँग्रेस पक्षात असताना आपण असं म्हणाला होता की गाडीमध्ये कोण बसले हे बघू नका, ड्रायव्हिंग सीटवरती मी आहे. आताही तेच स्लोगन असणार आहे का आगामी निवडणुकीमध्ये? एवढं ड्रायव्हर बसेल ना माझ्या बाजूला. सगळेच ड्रायव्हर आहेत, सगळे पण सामूहिक कामाचं काम करतो. ड्रायव्हिंग सीटवर तुम्ही नाही येत आता. आम्ही आहोत ना, ड्रायव्हिंग काय काळजी करणार. एका जागेला 2-3 स्टेरी होऊ शकतात. आपल्याकडे एकच आहे संग्राम जगताप म्हणत आहेत की हिटून करूनच दिवाळीची खरेदी करा. राष्ट्रवादीचे आमदार मित्रपक्ष बोलतात. सर, साहेब, उद्धव ठाकरे माहिती संदर्भात कोंबडी येते का, टीका केली त्यांनी सरकार? कोंबडी येते का? नुकसान भरपाई मी श्रावण महिन्यात खाल्लेल्या कोंबड्या आता